सांगोला तालुक्यातील कडलास गावचे सुपुत्र व युवा उद्योजक प्रशांत तेली या तरुणाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कडलास येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे। वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळत शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना वही, पेन, दप्तर व शाळा उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले। वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून समाजप्रती एक आदर्श निर्माण केलेला आहे। यावेळी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, आजी माजी, ग्रामस्थ व मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्यांच्या या उपक्रमाचे गावातून व तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कौतुक केले जात आहे। आज मला एवढंच सांगावंसं वाटतं की आज जिल्हा परिषद शाळेमध्ये जी मुलं शिकतात, आज मी ज्या वेळेला शाळा शिकलो ही जिल्हा परिषद शाळेतून, आज हायस्कूल शाळेतून आज या ठिकाणी पोचलो आहे। मला फक्त एवढंच सांगायला एक अभिमान वाटतो की आज मी जी काय आहे ह्या जिल्हा परिषद शाळेतूनच आज तयार झालेला आहे। तर माझी आज आमच्या कडलास गावातील किंवा अजून प्रत्येक गावातील व्यक्तीला एवढंच आवाहन करायचं आहे की आज आपली जिल्हा परिषद शाळासुद्धा आज एक नंबरचं शिक्षण देऊ शकते आपल्या सर्वांना। फक्त मी आज आपल्या यांच्यामार्फत एवढंच सांगेन आज की जे आज आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये जे आपल्याला एवढं मला आज एवढं चांगलं शिक्षण मिळालं की त्यामुळंच आज मी जे काय आहे आज ही जिल्हा परिषद शाळेच्यामुळंच आहे। मला तुम्हाला सांगायला एक अत्यंत असं एक वाईट वाटतं की आज मी ज्या वेळेला कडलासमध्ये शाळा शिकत होतो त्यावेळेला मला राहण्यासाठी घर नव्हतं। मी लहानाचा मोठं आमच्या सोमनाथ मंदिर या ठिकाणी झालो, लहानाचं मोठं। फक्त मी 8वीतून शाळा सोडायचं कारण एक होतं की आम्हाला राहण्यासाठी घर नव्हतं। त्यामुळं मी वडिलांबरोबर बिझनेसचं फर्निचरचं काम चालू केलं आणि ज्या वेळेला बिझनेस करत मी आज ह्या ठिकाणी आलो आणि ज्या वेळेला मी राजकारणामध्ये थोडं होतो त्यावेळेला मी राजकारणासाठी भरपूर पैसे खर्च केले बरं का, मी तुम्हाला सांगतो। पण आज जो काही मला आनंद आहे तो खरंच त्या राजकारणापेक्षाही आज एवढा मोठा आनंद मला वाटतो की खरंच मी आज एक चांगलं काम केलं आहे जिल्हा परिषदेच्या मुलांसाठी। म्हणजे राजकारणात तुम्ही जो पैसा घालवला तो पैसा इकडे घालवायला हो पाहिजे असं तुमचं म्हणणं। आज मी तुमच्यामार्फत एवढंच सांगेन, हे जे काही कार्यकर्ते असतात त्यांना मी एवढंच सांगेन, राजकारण हे फक्त 365 दिवसापैकी एक 5 दिवस तुम्ही राजकारण ठेवा आणि राहिलेले 360 दिवस ही समाजसेवा करा। ह्या समाजसेवेमध्ये जी काही आनंद तुम्हाला मिळेल हा आनंद तुम्हाला खरंच मी सांगतो खरंच तुमच्या आयुष्याचे एक दिवस वाढवण्याचा दिवस असेल।